नमस्कार. आजच्या या पत्रकार परिषदेला माझ्या बरोबर जिल्ह्याचे उपाध्यक्ष सोमनाथ भाऊ पाटील, तालुका अध्यक्ष विनोद भाऊ नेरकर, महिला तालुका अध्यक्ष आदरणीय योजनाताई पाटील, शहर अध्यक्ष निलेश पाटील, राष्ट्रवादीचे नेते हर्षल पाटील, आमच्या नगर अध्यक्षताई उमेदवार ताई, ओबीसीचे तालुका अध्यक्ष आबा महाजन, नगरसेवक मुरलीधर भाऊ आणि माझे सहकारी मित्रांनो, आजची पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं होतं की काल नरसापूर येथे चिमुकलीवरती बलात्कार झालेला होता आणि तिची हत्या कांबळे नामक नराधमाने केली होती. त्या विषयाचं गांभीर्य बघून म्हणजे हा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे महाराष्ट्रामध्ये की त्या विषयाचं गांभीर्य बघून 59 दिवसामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे, मरेपर्यंत फाशीची. म्हणून या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. युती सरकार आणि या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या निमित्ताने आभार व्यक्त करतो. दुसरा मुद्दा असा आहे की ऑगस्ट 2023 मध्ये भडगाव तालुक्यामध्ये याच स्वरूपाची दुर्दैवी घटना घडली होती. 7 वर्षीय बालिकेवरती बलात्कार करून तिची हत्या करण्यात आलेली होती. पोलीस प्रशासनाने त्यावेळी तत्परता दाखवून आरोपीला अटकही केली. त्यामुळे जनभावना फार उफाळून निघाल्या. लोकांमध्ये एक संतापाची लाट निर्माण झाली. सर्व पक्षीय नेते मंडळी असतील, कार्यकर्ते असतील, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील, नागरिक असतील, यांनी या भडगाव शहरामध्ये एक भूतो ना भविष्य असं एक आंदोलन उभं केलं. म्हणजे याच्या मागचा उद्दिष्ट असा होता की त्या पीडितेला तात्काळ न्याय मिळाला पाहिजे आणि त्यावेळेस व्यापारी बांधवांनी सहकार्य करून भडगाव शहर हे पूर्णतः पहिल्यांदा बंद करण्यात आलेलं होतं. त्यावेळी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी दूरध्वनीवरनं संपर्क साधून या पीडित कुटुंबाला तात्काळ न्याय दिला जाईल असं आश्वासन दिलेलं होतं. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टवरती चालवला जाईल, जलदगती न्यायालयात चालवला जाईल आणि या खटल्यासाठी माननीय उज्ज्वलजी निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात येईल असं त्यावेळेस आश्वासन दिले गेले. या दरम्यान लोकांना राजकारणही वाटलं याच्यामध्ये की बुवा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदार साहेब किंवा मुख्यमंत्री साहेब काहीतरी स्टंट करतायत, लोकांच्या भावनेला हात घालतायत, अशा स्वरूपाच्या त्यावेळेस काही बातम्या किंवा काही पोस्ट फिरत होत्या. तुम्ही आम्ही सर्वांना ज्ञात असेल की त्यावेळी पाचोरा येथील पत्रकार यांना या भडगाव पाचोरा मतदारसंघातील आमदार साहेबांनी अतिशय खालच्या पातळीला शिवीगाळ करून त्यांचा अपमान केला होता आणि काही दिवसानंतर त्या पत्रकाराला मारण्यातही आलेलं होतं. परंतु ती जबाबदारी आमदार साहेबांनी नाकारली आणि त्या घटनेचा त्यांनी निषेध केला. ठीक आहे, परंतु अशी परिस्थिती असताना भडगाव तालुक्यामध्ये किंवा पाचोरा तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये कुठेही राजकारण केलं गेलं नाही. आमदार साहेबांनी शिवीगाळ केल्यानंतरही कुठल्याही राजकीय पक्षाने त्याच्यावरती बोट उचलला नाही, कारण तो विषय त्यावेळेस सेन्सिटिव्ह होता. प्रत्येकाला असं वाटत होतं की बुवा त्यावेळेसची घटना ही गांभीर्य, त्या विषयाचं गांभीर्य लोकांना कळत होतं. म्हणून भडगाव तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष आणि ते पीडित कुटुंब हे आमदार साहेबांच्या मागे खंबीरपणाने उभं होतं. याचं कारण असं होतं की प्रत्येकाला आशा होती की या प्रकरणामध्ये सन्माननीय आमदार साहेब लोकांना, या पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देतील. परंतु ज्यावेळेस आम्ही ही सहारनपूरची घटना बघतो आणि आम्हाला ज्यावेळेस आठवतं की आज जवळपास 3.5-4 वर्ष या घटनेला झालेले आहेत आणि आजही ते कुटुंब आणि हा भडगाव तालुका त्या चिमुकलीला न्याय मिळवून देण्याच्या प्रतीक्षेत आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या मतदारसंघाच्या आमदारांनी त्यावेळेस रान पेटवलं. विधानसभेमध्ये हा विषय मांडला गेला, परंतु ज्यावेळी तुमची निवडणूक संपली
निवडणूक संपल्यानंतर सन्माननीय आमदार साहेबांनी या विषयामध्ये कुठेही वाच्यता केलेली आपल्याला दिसून येत नाही. या प्रकरणाचा कुठेही त्यांनी पाठपुरावा केलेला आपल्याला दिसून येत नाही. विधानसभेमध्ये हा विषय मांडला गेलेला नाहीये. आमचं म्हणणं असं आहे की जर त्या ठिकाणी कुठला मतदारसंघ भोर मतदारसंघामध्ये युतीमध्ये असलेले आमदार, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार जर त्या चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी लोकांबरोबर संघर्ष करून शासनाशी समन्वय साधून शासनाला जर तो विषय पटवून देत असतील, त्याचं गांभीर्य जर समजत असेल, तर मग भडगाव तालुक्यामध्ये गोंडगाव मधील घटनेकडे का म्हणून दुर्लक्ष करण्यात येतंय, हा आमचा एक प्रश्न आहे. का म्हणून आमदार साहेबांनी निवडणूक झाल्यानंतर या विषयाकडे लक्ष दिलं नाही? कारण हा अतिशय गंभीर विषय आहे. कारण त्या 2-1 महिन्यापूर्वी त्या कुटुंबाने कुठं प्रेस याच्यामध्ये प्रसार माध्यमांसमोर दुःख व्यक्त केलंय की 3-3.5 वर्ष झाले बाबा, आजही आम्ही या न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. आमचं म्हणणं असं आहे की सन्माननीय आमदार साहेबांनी हा राजकीय स्टंट म्हणून या विषयाकडे बघितलं, डोळ्यासमोर निवडणुका ठेवल्या आणि काय लोकांच्या भावनेला हात घालायचा आणि आपली पोलीस शेकून घ्यायची असा प्रकार यांच्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये झाला. कारण सरळ आहे, निवडणूक झाल्यानंतर त्या विषयाचं त्यांनी गांभीर्यच ठेवलेलं नाही. आम्ही ज्यावेळेस तपास करतो किंवा त्या कुटुंबाला आमचे काही लोक भेटतात त्यावेळेस असं सांगितलं जातं की त्यांना माहितच नाहीये वकील कोण आहे व त्यांचा. मग प्रश्न असा आहे की खरोखर हे प्रकार फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुरू आहे का? खरोखर या ठिकाणी जे पत्र उज्ज्वल निकम साहेबांचं दाखवलं गेलं होतं किंवा त्याची नेमणूक झालेली आहे, त्याची सत्यता ज्यावेळेस पडताळली जाते, खरोखर उज्ज्वल निकम साहेब या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून त्यांची खरोखर नेमणूक झालेली आहे का, असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात. आजही त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही. म्हणून या प्रकरणामध्ये त्या पीडित कुटुंबाला आणि या तालुक्याला न्याय देण्यासाठी या मतदारसंघाचे आमदार हे अपयशी ठरलेले आहेत. अजूनही वेळ गेलेली नाहीये. विषय असा आहे की तुम्हाला त्यावेळेस मतदारसंघामध्ये आज अनेक प्रश्न विचारले जातात की आमदार साहेबांनी हा फक्त राजकीय फायद्यासाठी या विषय हाताळला गेला. मुलगी मराठा समाजाची होती आणि हे मराठा समाजाला आपल्याकडे होण्यासाठी म्हणून त्यांनी हा प्रयत्न केल्याचं निदर्शनास येतं, असं लोकांमध्ये आता चर्चा सुरू व्हायला लागलेली. म्हणून आमचं आव्हान आहे आणि विनंती आहे की आता अधिवेशन सुरू आहे, या अधिवेशनामध्ये या विषयाचं गांभीर्य या मतदारसंघाच्या आमदारांनी त्या ठिकाणी मांडावं. ज्या पद्धतीने एखाद्या घटनेमध्ये त्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन जर 60 दिवसामध्ये 59 दिवसामध्ये शिक्षा होत असेल, तर आजही 3-3.5 वर्ष झाल्यानंतर या प्रकरणाला का न्याय मिळत नाहीये, अशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले गेले पाहिजे. त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आमदारांनी त्यांच्या पातळीवरती प्रयत्न केले गेले पाहिजे. भारतीय जनता पार्टी या विषयाच्या खोलवर जाऊन येणाऱ्या दिवसांमध्ये जन आंदोलन उभं करेल, पुन्हा त्या कुटुंबासाठी लढण्यासाठी प्रयत्न करेल व त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल. जर भूमिका घेतली तर आमदार साहेबांचा सुरुवातीला निषेध करू ना आम्ही, म्हणजे क्लिअर होऊन जाईल ना की आमदार साहेबांनी फक्त स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी या प्रकरणाला हात घातलेला होता. सर्वांना माहिती त्यावेळेस काय काय घडलं असं. ज्यावेळेस त्या तालुक्यातले लोक जर तुमच्यावर विश्वास ठेवू नये, तुम्ही त्या विश्वासाला पात्र ठरलं पाहिजे. त्या कुटुंबाचा तुमच्यावर विश्वास आहे ना, आणि जर न्याय जर दिला तर सत्कार करू ना, आम्ही जंगी सत्कार करू ना. ते काय माझ्या घरातलं किंवा त्यांच्या घरातलं प्रकरण नाही, पण ज्यावेळेस तुमच्यावर लोक विश्वास ठेवताय तर तुम्ही विश्वासाला पात्र ठरलं पाहिजे ना. तुम्ही प्रत्येक विषय हा राजकीय नको हाताळला गेला पाहिजे, राजकीय स्वार्थ प्रत्येक विषयात बघितला नको गेला पाहिजे. बरोबर आहे की नाही? ते कुटुंब कोणाच्या भरोशावर आहे? आमदारांच्या भरोशावर. भडगाव तालुका कोणाच्या भरोशावर होता? जर हे लोक जर तुमच्यावर भरोसा ठेवून होते तर तुमचं काम राजकारण नाही आणणार कुठल्या पक्षाने. एकाही पक्षाने त्यावेळेस राजकारण केलं नाही. तुम्ही शिवीगाळ केली, लोकांना मारहाण केली, त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला कोणी काही बोललं नाही ना. त्यावेळेस आम्ही तुमचं समर्थनच केलं की नाही बाबा तुम्ही योग्य लढताय. मग जर लोक तुमच्यावरती राजकारण व्यतिरिक्त जर तुमच्यावर विश्वास ठेवत असतील तर तुमचं काम आहे की तुम्ही त्या लोकांच्या विश्वासाला पात्र ठरलं पाहिजे. तुम्ही त्याच्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत. स्टंटबाजी सिद्ध झालाय. स्टंटबाजी सिद्ध झाली ती.
आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.